आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. श्री गणेश पुराण अध्याय 90. शेषगर्व निरसन. त्यावेळी गजानन म्हणाले, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन गजानन तेथून गुप्त झाले. मदनाने तेथे एक रत्नमय मूर्ती स्थापन करून तिचे मदोत्कट असे नाव ठेवले आणि त्याने तेथे गणपतीचे सुंदर असे देवालय बांधले. तेथेच रामाने शूर्पणखेचे नाक कापले म्हणून त्या स्थानाला नासिक असे नाव मिळाले. त्या ठिकाणी अजूनही मोदकासारखे दगड दृष्टीस पडतात. नंतर कृष्णावतारामध्ये मदन रुक्मिणीच्या उदरी जन्मास आला असता दैत्यांनी त्याला चोरून नेऊन समुद्रात बुडवले. तेथे एका माशाने त्याला गिळले. पुढे एका धिवराला तो मासा सापडला आणि त्या धिवराने माशाच्या पोटात सापडलेले ते बालक शंबासुराला दिले. त्याने ते मूल मायावतीच्या स्वाधीन केले. तिने त्याला अनेक प्रकारच्या माया शिकवल्या. नंतर तो सरस्वती नगरात गेला असता रुक्मिणी वगैरे कृष्ण स्त्रियांच्या दृष्टीस पडला. त्यावेळी त्यांना तो प्रति कृष्णच भासला. त्याला पाहून त्या लज्जित झाल्या असता नारदाने तो तुमचा पुत्र आहे असे त्यास सांगितले. त्यावेळी मदनाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांनीही पुत्रवात्सल्याने त्याला पोटाशी धरले. अशाच रीतीने शेषानेही गजाननाला प्रसन्न करून घेतले. ती कथा ऐक. एकदा शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावरील एका रम्य उद्यानामध्ये विश्रांती घेत बसले होते. त्या उपवनामध्ये सर्वत्र वसंताचे साम्राज्य दृष्टीस पडत होते. त्यावेळी देव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर इत्यादी शंकराच्या दर्शनास आले. त्यांनी स्तुती करून त्यांची पूजा केली. ते पाहून शेषाच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. तो गर्वाने म्हणाला, मी प्रत्यक्ष या शंकराच्या डोक्यावर बसलो आहे. पृथ्वीचा भार घेण्याचे सामर्थ्य माझ्याखेरीज इतरांना नाही. देव अमर होण्यास कारण मीच आहे. असे असूनही हे माझी स्तुती का बरे करीत नाही? शेषाला गर्व झाला आहे ही गोष्ट शंकरांच्या ध्यानी आली व काही न बोलता शंकर एकदम उठून उभे राहिले. त्याबरोबर गर्वामुळे बेसावत असलेला शेष कैलासावरून धडधड धडधड खाली जमिनीवर येऊन पडला आणि त्याचे तोंड फुटून त्याच्या 1000 चिरफळा झाल्या. त्याबरोबर त्याचा गर्व नाहीसा झाला व आपणाला पूर्वीचे स्थान कसे प्राप्त होते या विवंचनेत तो पडला. इतक्यात नारदाने तेथे येऊन त्याला अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. अध्याय 90 समाप्त. श्री गणेश पुराण अध्याय 91. शेषाची आराधना. त्या नारदाच्या प्रश्नाचे शेष उत्तर देईना. हे पाहून ते पुन्हा म्हणाले, शेषा, संकटांचा नाश होण्याचा मी तुला उपाय सांगतो. तो उपाय जर केलास तर तुला पुन्हा पृथ्वी धारण करण्याचे सामर्थ्य येईल. हे ऐकून शेषाला थोडा धीर येऊन तो म्हणाला, नारदा, माझ्या या ठेचाळलेल्या मस्तकाला पृथ्वीचा भार सहन होईनासा झाला आहे. तू जे सांगशील ते मी करीन. नारद म्हणाले, तर मग तू गणपतीची आराधना कर. मी तुला षडक्षर मंत्र सांगतो. त्याचा जप केलास म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नारदाच्या उपदेशाप्रमाणे शेषाने 1000 वर्षांपर्यंत गजाननाची तपश्चर्या केली. तेव्हा गजानन प्रकट होऊन शेषाला म्हणाले, तुझ्या तपाने प्रसन्न होऊन मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. काय हवे असेल ते मागून घे. ते ऐकून शेष म्हणाला, देवाधिदेवा, तुझी चिरकाल भक्ती मला दे आणि माझा पराक्रम वाढव. तू सर्वज्ञ आहेस. मी तुला काय बरे सांगावे? मी गर्व केल्यामुळे माझ्या मस्तकाच्या चिंधड्या झाल्या आहेत. पृथ्वीच्या भाराने मला असह्य पीडा होत आहे.
तर या पिढेचे निवारण कर. जेथून मी भ्रष्ट होणार नाही असे अचल स्थान तू मला दे. शिवाच्या ठाई माझी भक्ती जडो. हे ऐकून गजाननाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर दिला आणि त्याला आपले विराट स्वरूप दाखवले. ज्या ठिकाणी शेषाने गजाननाची आराधना करून प्रसाद मिळवला त्या ठिकाणी एक सुंदर मूर्ती स्थापन करून आपले धरणीवर असे नाव ह्या मूर्तीस देऊन तेथे एक सुंदर देवालय बांधले. गजाननाची आराधना केल्यामुळे शेष विष्णूला प्रिय झाला व शंकराने त्याला पुन्हा आपल्या मस्तकावर घेतले. गजाननानेही आपल्या उदराभोवती राहावयास त्याला जागा दिली. ही शेषाने स्थापन केलेली मूर्ती सध्या प्रबाल नगरामध्ये आहे. अध्याय 91 समाप्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.